नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता आहे ना 31 आलेला आहे। 31 साठी खूप सारे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो। त्यातला सोप्यात सोपा पदार्थ म्हणजे व्हेज बिर्याणी। खूप छान टेस्टी लागतं आणि मेन म्हणजे किती पण पाहुणे येऊ द्या कमी पडत नाही, इतकी छान टेस्टी लागते, सर्वांना आवडते। कारण आपण एकच मेनू नाही करत, 31 ला भरपूर असे मेनू करतो। आज आपण इथे 8 ते 10 लोकांच्या प्रमाणात व्हेज बिर्याणी करतोय। चला तर मग सुरुवात करू। हे बघा, इथे मी ना तांदूळ घेतलेले, बासमती तांदूळ हे भिजत घातलेले होते मी अर्धा तास पाऊण तास भिजत घालायचे, म्हणजे छान असा मोकळा भात येतो आपल्याला। इथे कांदा कापून घेतलेला आहे, हे बघा असा पातळ कांदा कापून घ्यायचा। तर भाज्यांमध्ये आपण इथे फ्लावर घेतलेला आहे, हे बघा असे तुरे करून घ्यायचे। बीन्स घेतलेले, पनीर, टोमॅटो एक कापून घेतलेला आहे, एक वाटी मटर घेतलेला आहे, एक गाजर घेतलेलं आहे, ते असं उभं कापून घेतलेलं आहे, बटाटे घेतलेले आहे। इथे मसाले घेतलेले आहेत, तेजपत्ता आहे, दालचिनी, हिरवी इलायची, लवंग, मिरे आणि स्टार फूल घेतलेले आहेत। हे पण आपल्याला भाज्यांचे याच्यात टाकायचं आहे। तर इथे काही भाज्या मसाले घेतलेले आहेत, हिरवी मिरची अशी कापून घेतलेली आहे, त्याच्याने चव छान येते। आलं लसणाची पेस्ट, धना पावडर, गरम मसाला घरगुती हा तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल, बिर्याणी मसाला, मीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, पुदिना, दही आणि काजू। चला तर मग सुरुवात करू। पाण्याला आधी उकळी येऊ द्यायची, त्याचबरोबर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, भरपूर मीठ टाकायचं। इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले, ते अर्धा ते पाऊण किलो आहे, 3 चमचे मीठ टाकलेलं आहे। या मिठाने खारट होत नाही, ते आपल्याला टाकून द्यायचं राहतं हे भात शिजला की। मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, हे बघा तूप पण टाकून घ्यायचं आहे। बिर्याणी आहे, तूप भरपूर टाकायचं। त्याचबरोबर आता हे जे खडे मसाले घेतलेत आपण, पुदिना, कोथिंबीर, हे सगळं याच्यामध्ये टाकायचं। जिरं, लवंग, दालचिनी सगळं टाकायचं याच्यामध्ये। हे बघा, लिंबू पिळून घ्यायचा, अर्धा लिंबू, कोणी कोणी ना असं पण टाकून देतात। हे बघा मस्त सफेद झालं ना, पाणी मस्त नितळ झालं। पहिले ना सगळ्या याचा ग्रीन असं आलं होतं ना। आता याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे। हे बघा तांदूळ आहेत ना, स्वच्छ धुवून मग टाकलेत मी, पाणी नितळून घेतलं त्याच्यातलं सगळं। तर इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, फ्लावर घेतलेलं आहे, बीन्स, टोमॅटो, वाटाणे, पनीर, गाजर आणि बटाटे। हे जे आहेत ना, आता आपल्याला हे दह्यामध्ये मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। हे बघा असं सगळं टाकून घ्यायचं, पनीर शेवटी टाकायचं। पहिले ना हे सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या, पनीर शेवटी टाकायचं। तुम्ही याच्यामध्ये एखादी अर्धी भाजी नाही टाकली तरी चालेल, किंवा तुम्हाला जे आवडत असतील त्या भाज्या टाकायच्या। वाटाणे, गाजर, बटाटे। तर यामध्ये आपण दही टाकतोय, आता काही मसाले टाकायचे। इथं मी हे लाल तिखट घेतलेलं आहे, तिखट नाही येते कशामध्ये, लाल तिखट हे कलर साठी टाकावं लागतं ते। त्याचबरोबर बिर्याणी मसाला, काळा मसाला घरगुती, धना पावडर, आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, थोडासा पुदिना, कोथिंबीर। तर आपल्याला याच्यामध्ये पण खडे मसाले टाकायचे, तेजपत्ता, दालचिनी,
हिरवी इलायची, लवंग, मिरे आणि हे स्टार फूल. ह्याच्यात जर तुमच्याकडे मोठी इलायची असेल ती टाकली तरीही चालते. हळद टाकायची थोडीशी, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. अजून मी गॅस चालू केलेला नाहीये. आता हे मिक्स करून घेऊ आपण. मी गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर मस्त हे शिजू द्यायचंय. हे बघा आता इथे ना तेल छान तापलेलं आहे. काजू घेतलेले ते मी काजू छान तळून घ्यायचे आपल्याला. जास्त वेळ नाही लागत काजूला, पटकन तळल्या जातात. हे बघा काजू आहे ना छान तळल्या गेले. हे बघा असे तळून घ्यायचे. पनीर तळून घ्यायचंय. पनीरचे मी असे क्यूब केलेले ते तुम्हाला आवडते तसे करा तुम्ही. हे बघा पनीर छान असं तळून घेतलं आपण. हे बघा मस्त तळलं गेलंय. इथे पनीर आहे ना तुम्ही पाकिटचं नका वापरू. ते जर वापरलं ना मग असं चिवट होतं. ते जे डेअरीमध्ये मिळतं ना किंवा घरी बनवलं तरी चालेल, ते वापरा. आता आपण आहे ना कांदा तळून घेऊ. हे बघा असा मस्त पातळ कापून घ्यायचा म्हणजे लवकर तळला जातो. इथे मी 3 ते 4 मोठे कांदे घेतलेले आहेत. त्याचे पातळ कापून घेतलेले. हे बघा इथे आपला भात आहे ना मस्त तयार झालेला आहे. हे बघा आता आपण आहे ना काढून घेऊ पाण्यातून. जास्त वेळ पण आपल्याला हा शिजवायचा नसतो. 81% शिजवायचा असतो हा भात, जास्त नाही शिजवायचा. हे बघा असा मोकळा मोकळा झाला पाहिजे. हे बघा आपण याच्यामध्ये ना अजून तेल पण नाही टाकलेलं. बघा मस्त तेल उतरलेलं याला, कारण आपण याच्यामध्ये दही टाकलेलं होतं ना. अजून एक 10 मिनिटं झाकून ठेवू. मंद आचेवर शिजू द्यायचे. हे बघा कांदा छान आहे असा आपला लाल झालेला आहे. जास्त करपू नाही द्यायचा. हे बघा जास्त वेळ नाही लागत. आपल्या भाज्या वगैरे शिजवतोवर, भात शिजवतोवर कांदा पण छान तळला जातो. असा पांगून ठेवायचा, मस्त कुरकुरीत होतो. हे बघा इथे छान अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. जास्त नाही शिजू द्यायच्या आहे. एक 80%च भाज्या शिजवायच्या, जास्त नाही शिजवायच्या आहे. हे बघा आता हे जे पनीर तळून घेतलं ना आपण, थोडं याच्यामध्ये टाकायचंय. बाकीचं वरतून टाकू आपण. काजू टाकायचे थोडेसे, बाकीचे वरतून टाकायचे. हे बघा थोडासा आहे ना कांदा टाकायचा, पुदिना टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे बघा भात आहे ना टाकून घ्यायचा असा. हे बघा पनीर टाकायचं, काजू, तळलेला कांदा मस्त कुरकुरीत झालाय बरं का. कांदा त्याच्यावर आपल्याला थोडीशी हे टाकायचं, पुदिना, कोथिंबीर. बघा आता आपण आहे ना हे केसरचं दूध टाकतोय. इथे मी 10 ते 12 काड्या आहेत ना केसरच्या घेतल्या होत्या. त्या गरम दुधामध्ये टाकून घेतल्या होत्या. अशा टाकून घ्यायचं. बघा थोडंसं आहे ना वरतून तूप टाकायचं. छान लागतं. जेवढं तूप टाकाल ना तुम्ही तेवढं मस्त लागतं. आता याला आपण दम देऊन घ्यायचं आहे. हे बघा असं ताट ठेवलेलं आहे मी. त्याच्यावर जड झाकण काहीतरी ठेवायचं मस्तपैकी आणि ही आपल्याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचंय. बघा किती छान मस्त झाली बघा आपली बिर्याणी. कलर पण छान आलेला आहे. हे बघा आता आपण खालून काढून घेऊ. हे बघा मस्त झालेली. हे बघा मस्त झालेली बिर्याणी बघू शकता.
बघा इथे आपली मस्त छान अशी बिर्याणी बनवून तयार आहे. बघा इथे मस्त छान अशी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे आपली. खूप छान टेस्टी झालेली आहे. मेन म्हणजे इथे आपण 8 ते 10 लोकांच्या प्रमाणात केलेली आहे. आणि तुम्हाला जर प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकतात. काही भाज्या इथे दाखवल्या आहेत, त्या भाज्यांमध्ये एखाद 2 भाजी नसली ती स्किप केली तरी चालेल. तुम्हाला ज्या आवडत असेल त्या भाज्या टाकल्या तरी चालतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.